मुंबईकरांना प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळणार. हवामान विभागाने आज मुंबई व उपनगरांमध्ये अनियमित पावसाची शक्यता वर्तवली. लाडकी बहीण योजनेसाठी अन्य विभागांचा निधी कपात केल्यामुळे संजय शिरसाट नाराज. शिंदे सेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आर्थिक व्यवस्थेवरून संघर्ष वाढला. नायगाव आरएमसी प्लांटमध्ये अपघात. 30 फूट खोल खड्ड्यात पडल्यामुळे 2 मजुरांचा गुदमरून मृत्यू तर एक गंभीर जखमी. निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह. मुंबईतील गोखले पूल तयार असल्याचा बीएमसीचा दावा. मात्र अजूनही काँक्रिटीकरण व लाईटिंगचे काम सुरू. नागरिकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार. दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी सुट्टीवर गेलेले उद्धव ठाकरे यांच्यावर मिलिंद देवडांचा हल्ला. राष्ट्रहितासाठी एकजुटी न दाखवल्याचा आरोप. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात 7 व 14 मे रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी. खरे चिन्ह कोणाला हे ठरणार. पंतप्रधान मोदी माघार घेणार नाहीत. जर युद्ध पेटले तर मी इंग्लंडला पळून जाईन. पाकिस्तानी खासदार शेर अफजल खान यांचे विधान. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कल्याणमधील घटनेने सर्वांनाच हादरवले. एका महिलेने 17व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस तपास सुरू. शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी चोप दिला. आरोपी पोलिसांच्या अटकेत. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अविवाहित विधवा व घटस्फोटित मुलींना पारिवारिक पेन्शन देण्याचा निर्णय. उपनियमात बदल. पीओपी बंदीमुळे गणेश उत्सवाच्या परंपरेवर संकट. प्रशासनाने मूर्तिकारांना पर्यावरणपूर्वक पर्याय शोधण्याचे आवाहन केले. शिर्डीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस सोबत छेडछाड. लष्करातील जवानाविरुद्ध गुन्हा दाखल. नीट यूजी परीक्षा आज देशभरात होत आहे. देशभरात 5453 परीक्षा केंद्रांची स्थापना. बीएमसीने पावसाळ्यापूर्वी महामार्ग व एक्सप्रेसवेवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटींचे वाटप केले. वाहन चालकांना दिलासा मिळणार. पासपोर्ट फसवणूक प्रकरणात दाऊदचा सहकारी फारुख टकलाला दोषी ठरवले. 5 वर्ष शिक्षा सुनावली. मालाडमध्ये जॉगिंग करणाऱ्या महिलेला कारने धडक दिली. महिला गंभीर जखमी. पोलिसांचा सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू. ठाण्यात ट्रॅफिक जॅम वाढला. माजीवाडा पुलावर 21 दिवसांसाठी वाहतूक बंद. फ्लायओव्हर दुरुस्तीचे काम सुरू. मुंबईच्या राणीबागेत देशातील पहिले वॉटर टनल ॲक्वेरियम उभारले जाणार. बीएमसीचे 60 कोटी रुपयांचा खर्च करणार. मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,510 तर चांदी 98,000 प्रति किलो. महाराष्ट्राच्या बीडमधील फिलिस्तीन व गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली फसवणूक. दहशतवादी विरोधी पथकाने आरोपींवर गुन्हा दाखल केला.